शिकार केली, त्याचा मृत्यू झाला। खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून फॉरेस्टच्या लोकांना पण आता तिथं होते, त्यांना मी सांगितलेलं आहे की यानंतर एकही मृत्यू इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होता कामा नये। त्यासाठी काय फौज आणायची ती आणा, काय यंत्रणा लावायची तिकडे लावा, पण याच्यानंतर एकही मृत्यू होता कामा नये याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या। आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की रात्री तर बिबटे ठीक आहेत, परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे। ही मागणी जी त्यांनी केलेली आहे, ही मागणी करण्याचं कारण हे सगळं दिवसाढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले, तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय। त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट मुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे, तो कसा करायचा, त्याच्यावर काय उपाय करायचे, यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल। आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलंय त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे। शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही, परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे उपाय करायचे ते करू। आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसंग लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता बिस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आली, रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्ते आपण ताबडतोब तातडीने ते करून घेऊ। पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून करू। मी पाणंद आमचे मंत्री भरत गोगावले आहेत, मी त्यांना दौरा करायला लावतो त्यांना लगेच दौरा करायला लावतो सर, आणि या ठिकाणी तेही आपण करू। पण सगळ्यात महत्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होतील, पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि ते साहेब